नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. TAT टेट परीक्षा 2024च्या तयारीसाठी 15 जुलै 2018 रोजी झालेला पेपर आपण पाहणार आहोत. विषय परिसर अभ्यास, प्रश्न क्रमांक 121 ते 150. प्रश्न 121. माणूस सुरुवातीच्या काळात बोरुने खालील पर्यायांपैकी कशावर लिहित असे? पर्याय: कुंकुमपत्र, कच्च्या विटा, पत्रगुच्छ, शीळ. उत्तर पर्याय क्रमांक 2, कच्च्या विटा. प्रश्न क्रमांक 122. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? पर्याय: पूर्वीच्या, पूर्वेकडील, पंडित, पुरोगामी. उत्तर पर्याय क्रमांक 1, पूर्वीच्या. प्रश्न क्रमांक 123. व्यक्ती आणि त्यांचा कार्यकाळ लक्षात घेऊन योग्य कालानुक्रम दर्शवणारा पर्याय कोणता? उत्तर पर्याय क्रमांक 1, वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक. कारण का अगोदर महावीरांचाच आहे कार्यकाळ, नंतर गौतम बुद्धांचा आहे, त्यानंतर चंद्रगुप्त मौर्यांचा आणि शेवटी सम्राट अशोकांचा आहे. प्रश्न क्रमांक 124. देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण? पर्याय: फिरोज तुघलक, मुहम्मद घोरी, अल्तमश, मुहम्मद तुघलक. उत्तर पर्याय क्रमांक 4, मुहम्मद तुघलक. प्रश्न क्रमांक 125. गुरु ग्रंथ साहिब या शीखांच्या पवित्र ग्रंथात खालील पर्यायापैकी कोणाच्या रचनांचा समावेश आहे? पर्याय: महाकवी सूरदास, संत नामदेव, संत नरसिंह मेहता, संत एकनाथ. उत्तर पर्याय क्रमांक 2, संत नामदेव. आता पुढील प्रश्न क्रमांक 126. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता. निजामशहाने शहाजीराजांना बंगलोरची जहागिरी बक्षीस दिली होती. पर्याय: फक्त अयोग्य. उत्तर पर्याय क्रमांक 1च आहे. प्रश्न क्रमांक 127. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तींचा पर्याय कोणता? उत्तर पर्याय क्रमांक 2, सलाबत खान. प्रश्न क्रमांक 128. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागली होती? पर्याय: अमात्य व सचिव, अमात्य व पंडितराव, न्यायाधीश व सचिव, न्यायाधीश व पंडितराव. उत्तर पर्याय क्रमांक 1, अमात्य व सचिव. प्रश्न क्रमांक 129. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवर स्वारीचे प्रमुख कारण खालील पर्यायापैकी कोणते? उत्तर पर्याय क्रमांक 3, शाहिस्तेखानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे. प्रश्न क्रमांक 130. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशा अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली? पर्याय: सोन्याचा होन व तांब्याची शिवराई, सोन्याची शिवराई व तांब्याचा होन, सोन्याचा होन व सोन्याची शिवराई, तांब्याची शिवराई व तांब्याचा होन. उत्तर पर्याय क्रमांक 1, सोन्याचा होन व तांब्याची शिवराई. प्रश्न क्रमांक 131. जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? पर्याय: जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान 60 असते. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचे वय किमान 25 वर्षे असले पाहिजे. उत्तर पर्याय क्रमांक 2च आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. पर्याय 4 सुद्धा अयोग्यच आहे. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. प्रश्न क्रमांक 132. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालील पर्यायापैकी कोणता? माहितीचा अधिकार, मतदानाचा अधिकार, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार, मानव अधिकार. उत्तर पर्याय क्रमांक 3, घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. प्रश्न क्रमांक 133. उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते? शिलाँग, कोहिमा, ऐजाल, इटानगर. पूर्वेकडील राज्यांची राजधानी आहेत ह्या. शिलाँग उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 134. संयुक्त राष्ट्रांशी UNO संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय व्हिएन्ना येथे आहे? पर्याय: जागतिक आरोग्य संघटना, अन्न व शेती संघटना, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजेच युनेस्को.
पर्याय क्रमांक उत्तर 4 आहे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना. प्रश्न क्रमांक 135 वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? पर्याय म्हैसूर सिल्क, लखनवी चिकन, हिमरो, कडियल. उत्तर पर्याय क्रमांक 3 हिमरो. पुढील प्रश्न क्रमांक 136 वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात याचे योग्य कारण खालीलपैकी कोणते? अ. पृथ्वीचा कललेला आस. ब. पृथ्वीची कक्षीय गती. पर्याय फक्त अ, फक्त ब, दोन्हीही अ आणि ब दोन्हीही नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3 दोन्हीही अ आणि ब. प्रश्न क्रमांक 137 पणजी कार्निवल, जैसलमेर. पर्याय मारवाड उत्सव, मेवाड उत्सव, रणभूमी उत्सव, मरुभूमी उत्सव. उत्तर पर्याय क्रमांक 4 मरुभूमी उत्सव. प्रश्न क्रमांक 138 भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब दर्शवणारा पर्याय कोणता? पर्याय जैववैविध्य संवेदना क्षेत्राचा एक भाग. मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश. उत्तर पर्याय क्रमांक 2 मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर. प्रश्न क्रमांक 139 महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता? उत्तर पर्याय क्रमांक 3 गोंदिया व यवतमाळ लोह खनिज. प्रश्न क्रमांक 140 राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्याचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? पर्याय परभणी, हिंगोली आणि लातूर, यवतमाळ, गडचिरोली आणि नांदेड. उत्तर पर्याय क्रमांक 1च आहे परभणी, हिंगोली आणि लातूर यामधून राष्ट्रीय महामार्ग जात नसलेला पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 141 नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्ये खालील पर्यायापैकी कोणते? उत्तर पर्याय क्रमांक 2 समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर जास्त असल्यास त्या ठिकाणाचा उतार मंद असतो. प्रश्न क्रमांक 142 सुंदरी, कांदळ व तिवर या वनस्पती प्रामुख्याने खालील पर्यायांपैकी कोणत्या वनात आढळतात? उत्तर पर्याय क्रमांक 3 खारफुटीची वने. प्रश्न क्रमांक 143 मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालील पर्यायापैकी कोणता? उत्तर पर्याय क्रमांक 2 संप्रेरक. प्रश्न क्रमांक 144 खालील पर्यायांपैकी संपर्कजन्य रोग कोणते? गजकर्ण व गाऊट, गाऊट व कुष्ठरोग, कुष्ठरोग व इसब, इसब व गजकर्ण. उत्तर पर्याय क्रमांक 4 इसब व गजकर्ण. प्रश्न क्रमांक 145 तंबाखू खाल्ल्यामुळे खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? निकोटीन होतो, टार पण होतो, कार्बन मोनॉक्साईड होतो. उत्तर पर्याय क्रमांक 4 तिन्ही होतात. प्रश्न क्रमांक 146 खालीलपैकी अयोग्य विधानांचा पर्याय कोणता? प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये अपत्यांची लिंग निश्चिती मादीकडून संक्रमित होणाऱ्या गुणसूत्रावरून ठरते. प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये XY गुणसूत्रे आढळतात. उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये XY गुणसूत्रे आढळतात. हेच विधान योग्य आहे. प्रश्न क्रमांक 147 बटाटे व कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊन ते नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग होतो? उत्तर पर्याय क्रमांक 3 गॅमा किरणांचा मारा. प्रश्न क्रमांक 148 खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. परिणाम समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे होते. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, अ आणि ब दोन्ही योग्य. उत्तर पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही योग्य. प्रश्न क्रमांक 149 परिसंस्थेतील विघटक या घटकाचे वैशिष्ट्य कोणते? स्वयंपोषी असणे, परिसंस्थेतील तृतीय भक्षक, परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत, असेंद्रिय पदार्थांचे सेंद्रिय पदार्थात रूपांतर. उत्तर पर्याय क्रमांक 3 परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास मदत. प्रश्न क्रमांक 150 देवराई या संकल्पनेविषयी विसंगत विधान कोणते? पर्याय महाराष्ट्रातील वन संवर्धनाचा पारंपरिक प्रकार, धार्मिक पर्यटन स्थळ, देवांचे वन, वनस्पती व प्राणी संरक्षणाचा दृष्टिकोन. उत्तर पर्याय क्रमांक 2 धार्मिक पर्यटन स्थळ. सर्व प्रश्न झालेले आहेत. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.